छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची बैठक निष्फळ ठरलेली आहे। महायुतीच्या 9व्या बैठकीतही युती संदर्भात कोणताही तोडगा निघालेला नाहीये। पालिका निवडणुकीसाठी संभाजीनगरमध्ये महायुतीचं काहीच ठरत नाहीये असं चित्र पाहायला मिळतंय। विविध महानगरपालिकांमध्ये युती, जागा वाटप, आघाडी या सगळ्या संदर्भात स्थानिक नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत। भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा विचार करायचा झाला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या 9व्या बैठकीनंतर सुद्धा अजूनही युतीवर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये, जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये असं चित्र पाहायला मिळतंय। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, 9 बैठका झाल्या, अजूनही तोडगा का निघत नाहीये? कुठे अडतंय सगळं? दोनही जे पक्ष आहेत ते अधिकाधिकच्या जागा मिळाव्यात यासाठी रस्सीखेच करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्यांचं एकमत होताना पाहायला मिळत नाही। आणि 9वी बैठक जी खासदार भागवत कराड यांच्या घरी झाली होती ती पण निष्फळ या ठिकाणी झाली। आता दोघंही आपल्या वरिष्ठ नेत्यांना एका तासाभरात चर्चा करतील आणि परत भेटून योग्य तो निर्णय घेतील अशा प्रकारची माहिती दोन्ही पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे। मात्र दोघंही काही वॉर्ड जसे आहेत, जसे की उभाटा पक्षातून काही पक्षप्रवेश भाजपात झालेत आणि तोच प्रभाग पूर्ण शिवसेनेला हवा आहे अशा काही जागा आहेत ज्यावरून हा एकमत होऊ शकलेलं नाही आणि त्यामुळे 9वी बैठक निष्फळ ठरली। आता एका तासानंतर पुन्हा हे नेते असतील अशा प्रकारचा त्यांचा निरोप आहे। मात्र त्यात यश येतं का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र आजही अपेक्षा होती की 12 वाजेपर्यंत युतीचा निर्णय होईल। खरं तर 4.5 तास 5 तास एकत्र बसूनही दोघांचंही जागा लढवण्याबाबत एकमत झालेलं नाही आणि त्यामुळे 9व्या बैठकीनंतर देखील युती फायनल करण्यामध्ये दोनही पक्षाला अपयश आलंय असं आपल्याला म्हणता येईल। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.